हॅलो गाईड, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शाल लेसनचे काही प्रश्नोत्तरे, टेक्स्टबुकचे प्रश्नोत्तरे. तर मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाल हा लेसन अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि ह्या लेसनचे म्हणून आपण प्रश्नोत्तर आज बघणार आहोत, टेक्स्टबुकचे प्रश्नोत्तरे. तर मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता आज बघूया. प्रश्न पहिला, उत्तरे लिहा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीच्या लेखकाने पाठात केलेला उल्लेख. उत्तर येणार पुलकित शाल. दुसरा आ वाला 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. उत्तर येणार राग जाधव, या तर लेखक. तिसरा ई, पाठात उल्लेख असणारी नदी कोणती? उत्तर येणार कृष्णा नदी. ई, सभा संमेलने गाजवणारे कवी. तर उत्तर येणार नारायण सुर्वे. प्रश्न दुसरा, शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा. शालीचे उपयोग. तर शालीचे कोणकोणते उपयोग आहे? पहिला उपयोग, अंगावर मिरवणे, सन्मान करणे, गरजवंतांना देणे, भिक्षेकऱ्याला देणे, अभागी लोकांना देणे. तर हे 4 शालीचे उपयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न तिसरा, खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. उत्तर, बाईला हाक मारली व शाल आणि 5 रुपयाच्या नोटा दिल्या. आ, म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. उत्तर येणार भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे. हे नाही जमले तर आभाग्यांना सन्मानाच्या शाली द्याव्यात. प्रश्न चौथा, कारणे लिहा. एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती. कारण. उत्तर, या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळते. आ, शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण सुर्वे मुळातच शालीन होते. ई, लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका मोठा आहे. 5वा प्रश्न, आकृती पूर्ण करा. लेखकांनी भूषवलेली पदे कोणकोणती? तर पहिल्या बॉक्समध्ये येणार विश्वकोशाचे अध्यक्ष पद. दुसऱ्या बॉक्समध्ये येणार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. प्रश्न 6वा, खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा. बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. संवेदनशीलता. खरे तर खरीखुरी शालीनता शाली विना शोभते. उत्तर येणार वास्तवाचे भान. ई, हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. उत्तर येणार उदारपणा. खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जवळपास. तर जवळपास याचे अर्थपूर्ण शब्द किती होतात बघा. पाव, पास, पाल, जपा, वळ, जवळ. उलट तपासणी. उनी, लत, लस, लपा, तट, पाल, पाट, पास, उलट. तर अशा प्रकारे मिनिंगपूर्ण शब्द या शब्दापासून बनवायचे असतात. 8वा प्रश्न, अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. 1. नारायण सुर्वे
प्रश्न असा आहे, नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र हे अंडरलाईन केलेले आहे, याचा समानार्थी शब्द घेऊन वाक्य पुन्हा लिहायचे असते. तर उत्तर बघा, नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असते. अंडरलाईन करायचं आहे रात्रंदिवस. आ वाला, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. उत्तर येणार, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या बारीक प्रवाहावर होत्या. बारीक वर अंडरलाईन करायची. ई, मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. उत्तर येणार, मी ज्या शालीचे गाठोडे बांधून निकटवर्ती शब्द काढून टाकायचा आणि जवळच्या मित्रांकडे ठेवले. पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. लेखकांनी सुनीताबाई व पु ल देशपांडे यांनी दिलेल्या शालीचे या पाठात कसा उल्लेख केला आहे? तर उत्तर येणार, पुलकित शाल. प्रश्न 10वा, शालीपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त, त्व, आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा. ता बॉक्स मध्ये ता, त्व, आळू, पणा. तर उत्तर येणार, ता मधुरता, सुंदरता. दुसऱ्या याच्यात येणार मृदुत्व, कर्तृत्व. आळू दयाळू, मायाळू. पणा प्रामाणिकपणा, खरेपणा. प्रश्न 11वा, अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. वाक्यातील लिंग बदलून, एका शब्दाचे लिंग बदलून पुन्हा वाक्य लिहायचे आहे. ते अ, लेखक सुंदर लेखन करतात. तर लेखक या शब्दाचे आपल्याला लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहायचे. तर लेखिका सुंदर लेखन करतात. आ, तो मुलगा गरिबांना मदत करतो. तो लिंग बदलायचे, ती मुलगी गरिबांना मदत करते. तर अशा प्रकारे उत्तर लिंग बदलून लिहिता येईल. प्रश्न 12वा, स्वमत, शाल व शालीनता याचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर येणार, शाल हे सन्मान चिन्ह आहे. शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव धर्म आहे. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. त्याचा शालीनता व हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा आहे. जो दुर्जन माणूस असतो त्याला शालीने कितीही नटवले तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण असते. कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत शुभ पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते. आ वाला प्रश्न, भिक्षेकऱ्याने केलेल्या शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा. उत्तर, लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला. लेखकाच्या मनात करुणा जागृत झाली. त्यांनी त्या भिक्षेकऱ्याला आपल्याकडील 2 शाली दिल्या. आपण परोपकार केल्याच्या भावनेत लेखक तृप्त होते. परंतु आणखी 4-5 दिवसांनी लेखकाने पाहिले की तो म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिरगोटे घेऊन पूर्वीसारखाच बसला आहे. कुतूहलाने लेखकाने त्याला शालीबद्दल विचारले असता भिक्षेकऱ्याने सांगितले की त्याने त्या शाली विकल्या व 2 दिवस पोटभर जेवण खाल्ले. शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग खूप फार वाईट असते, या त्याच्या म्हणण्यात तथ्य होते. ई, लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. तर उत्तर येणार, मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत मी चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याशिवाय
पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आज पर्यंत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. तर अशा प्रकारे माझ्या आवडीच्या वस्तूशी निगडीत माझ्या भावना मी या ठिकाणी स्पष्ट केल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर थोडाही नॉलेजेबल जर वाटला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.